इंडियामध्ये पोर्तुगीज बोलणारे गाव हे एकच आहे. इथे जे पोर्तुगीज राहिलेले होते, जे पोर्तुगीज आणि मराठी भाषा यांचा मिक्स होऊन इथे एक ना बोली भाषा तयार झाली त्याला. आणि फक्त ही भाषा पूर्ण देशामध्ये इथेच बोलली जाते. जर तुम्ही सर्च केलं पोर्तुगीज भाषा बोलणारं गाव तर ही आता लागली आणि आता एक 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 जाणार. हे मागे मागे इकडे. गुड मॉर्निंग भाई लोग, वेलकम टू माय चॅनल विथ मेट टू सुयोग. आणि आज ॲनिव्हर्सरी हे बघा. आणि आज निघालो आहे कोस्टल राईडला, कोकण कोस्टल राईडला. आता ती कुठपर्यंत कशी जाणार आहोत ते आपण पुढेच सांगू, कारण काहीच ठरवलेलं नाही, काहीच नाही ठरवलं आहे की कुठे जाणार, काय जाणार, बुकिंग वगैरे काहीच केलेली नाही. आता वाजले आहे 8:15 वाजले. हे आमचे चंगू मंगू, हे करा. आता आपण जाणार आहोत अलिबागवरनं मुरुड, आणि मुरुडवरनं फेरी पकडायची, आपल्याला बोट पकडायचे, गाडी पण बोटमध्येच टाकायची आहे आणि पलीकडे जायचं आहे. मग दिव्यागरला आज अंदाजे दिव्यागरपर्यंतच प्रवास असेल, पण बघू जर लवकर झाला तर आपण पुढे परत श्रीवर्धनच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू. हरिहरेश्वरला वगैरे स्टे करू, नाही झालं तर आपण दिव्यागरलाच आपण स्टे करू. चंगू मंगू रेडी झालेत. चला तर मग. हे बघा, आज क्लायमेट ओके आहे, एवढी काही गरमी नाही आहे. आणि हे आपली बिल्डिंग. चलो. आता आपण आलो आहे, JSW क्रॉस केले आणि पावसाचं वातावरण आहे. पाऊस लवकरच येणार आहे असा अंदाज आहे, कारण समोर बघा ढग वगैरे कसे दिसतात. पाऊस येणार, नक्की येणार आणि ट्रिपला नक्की येणार. आता फक्त एवढंच डाऊट वाटते की ती फक्त बोट चालू असू दे. फेरी चालू तर असणारच आहे, कारण बाकीच्या फेरी 26 मेला बंद होणार आहे. आणि आज आहे 22 मे ॲनिव्हर्सरीला बाहेर पडलोय. कायच प्लॅनिंग केलेलं नाही, फक्त तिकडे जायचं आहे. कुठं जायचं आहे, केवढ्या लांब जायचं आहे, कायच नाही ठरवलंय. हॉटेल पण नाही बुकिंग केलेलं आहे, फेरीचं पण नाही बघितलंय, पण बघू, तिकडे जाऊनच बघू आता सगळं. आणि पूर्ण कोस्टल राईड फायनल अंदाजे गणपतीपुळेपर्यंत जाण्याचा विचार आहे, पण बघू, कारण 4 दिवसच आहेत आपल्या हातात. आज 22, 23, 24, 25ला काही करून रिटर्न यायचं आहे. 25ला मंडे पण सुट्टी आहे आपल्याला. हे बघा समोरचा व्ह्यू बघा कसा आहे, पावसाळ्याचं एकदम मस्त वातावरण झालंय पावसाचं. आणि आमचे चंगू मंगू झोपलेत मागे. आज लवकर उठलेत, सुट्ट्या चालू आहेत त्याच्यामुळे 10, 10:30, 11 वाजता उठत आहेत. आज त्यांना 6 वाजताच उठवले, तर झोपलेत. चला आता आपण अलिबागमध्येच भेटू. आता पोहोचलो. आता अलिबागमध्ये आहे बघा, आपण आता बायपासवरनं लेफ्ट मारलाय. बायपासवरनं लेफ्ट मारून आता चाललो आहे. आता आपण कुरुलच्या इथे RCFच्या इथं निघू. आता वाजले आहेत 9:55, 10 वाजलेत. आणि आता आपल्याला गॅस भरायचा आहे. गॅस आता इथं नाही टाकला, गॅस बागमळ्याला आपण टाकू, बघू बागमळ्याला आहे की नाही. होपफुली असला पाहिजे, कारण त्याच्या पुढे मुरुडमध्ये वगैरे कुठे CNG नाही. तो डायरेक्ट दिव्याघरला भेटला तर, कारण कोकणामध्ये आता व्हिडिओज असे आलेत की कोकणामध्ये गॅस नाही आहे, CNGला भरपूर लाईन आहे.
आणि काय काय ठिकाणी अशा आपण पेट्रोल पण भेटत नाही, पण शक्यता तर कमी आहे तशी. पेट्रोल तर आहे आपलं, पेट्रोल आपली टाकी अर्ध्याच्या वरती आहे. जर तुम्हाला आठवत असेल, तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले असाल, गुजरातचा जर व्हिडिओ बघितला असेल तर आपण पेट्रोल कच्छ ट्रिपलाच आपण फुल केलेलं होतं. ते ट्रिप करून झाले, डिसेंबरमध्ये आपण कंप्लीट केले ट्रिप. आणि बापरे, डिसेंबरमध्ये आपण 25 डिसेंबरला जवळजवळ 27 का 28 डिसेंबरला आय थिंक कंप्लीट केले. तर ते आहे पेट्रोल, ते टाकलेलं आपले तर अजून आहे. आणि ही रोडची कामं चालले, त्याच्यामुळे थोडंफार आपला मुरुडपर्यंतचा प्रवास आपला स्लो होणार आहे. पण जो व्ह्यू आहे, जो कोस्टल रोडचा व्ह्यू आहे ना, तो खतरनाक आहे. आपण हायवेवरनं गेलो असतो, पण ही जी राईड करायची होती, भरपूर वर्षापासून इच्छा होती की करायची आहे, पण कधी योग आला नव्हता. आत्ता तसा योग आलेला आहे आणि आपण निघालोय कोस्टल राईडला. आणि आमचं चंगू मंगू हालतायत. मंगू तर उठलाय आमचा. काय करतो रे? कॅप घातलीस? ती कोणाची आहे? पण ती दादाची कॅप आहे. हा, हे रोड पावसाळ्याच्या आधी होतील की नाही माहित नाही. पावसाळ्यात तर हालत होणार आहे नंतर. पण रोडची तर कामं तर चालू आहेत, कारण मुरुडपर्यंत रोडची कामं चालू आहेत. त्यात तुम्हाला दिसेलच कसं काय काम चाललंय काय. त्याच्यामुळे थोडाफार स्लो, हा कोस्टल रोड आपल्याला स्लो जाणार आहोत, कारण आपण छोट्या रस्त्याने जाणार आहोत. हायवेवरनं आपण पटापट जातो, पण जो कोस्टल रोडला जो व्ह्यू असतो ना, तो एक खतरनाक आहे. आपण पुढे ड्रोन शॉट्स पण घेणार आहोत चांगले, तर ते एन्जॉय करा. चला आता आपण पुढेच भेटू. नको वरून टाकायला, कारण समोरनं गाडी आले तर थांबायला लागेल. आमचा नानू बोलते, व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल इकडे बघून तर लाईक आणि सबस्क्राईब करा. काय बोललास? लाईक अँड सबस्क्राईब करा. अच्छा, तर चला आपण आता बघा, इथे बागमाळा आहे. बागमाळा माझं गाव आहे. आपण इथे CNG भरला आहे. शारदा ऑटोमोबाईल्स म्हणून आहे बागमाळा. आता आपण इथे CNG भरला आणि ह्याच्या पुढे आपण इथून जवळजवळ 50 किलोमीटर आहे. 50 किलोमीटर जायचं आपल्याला. दरवाजा लाव. हा, जाईल ते 50 किलोमीटर जायचं आपल्याला फेरी पकडायला. तर मध्ये मुरुडला जेवू आपण. मुरुडला बघू, मुरुडला जेवू. आता वाजलेत 10:30. जेवायचा टायमिंग तोच आहे. आता मध्ये जर काय वाटलं, नाश्ता करायचं वाटलं तर काहीतरी नाश्ता करून घेऊ, जाऊ. हे बघा ना, आणि हे आमचे चंगू मंगू त्यांना हे बघा झोपायची तयारी. बॅगा टाकल्यात तशा आतमध्ये. आणि चलो आता आपण निघू. थोडं ऊन लागतंय, पण ठीक आहे. चला आता आपण इथे शूज काढा, आधीमध्ये कुठेतरी भेटू. आता आपण आलोय कोर्ली गावाजवळ. कोर्लई हा बघा समोर, हा इकडे किल्ला दिसतोय. हा समोर किल्ला आहे पोर्तुगीजांनी बांधलेला. आणि जे कोर्लई गाव आहे, कोर्लई गाव असं आहे की पोर्तुगीजांच्या अंडर होतं. आणि जे पोर्तुगीज सोडून गेल्यानंतर थोडेफार राहिलेले होते किंवा त्यांचे हे राहिलेले होते, तर पूर्ण
इंडियामध्ये पोर्तुगीज बोलणारे गाव हे एकच आहे, कोर्लई. थोड्या वेळाने पुढे येईल, हा बघा इथे राईट साईडला वरती दिसत असेल तर हा कोर्लई किल्ला. आणि इथे जे पोर्तुगीज राहिलेले होते, जे पोर्तुगीज आणि मराठी भाषा त्यांचं मिक्स होऊन इथे एक ना बोली भाषा तयार झाले, त्याला नॉलिंग बोलतात, नॉलिंग. आणि फक्त ही भाषा पूर्ण देशामध्ये इथेच बोलली जाते. जर तुम्ही सर्च केलं पोर्तुगीज भाषा बोलणारं गाव तर कोर्लई गावाचं नाव येतं. आणि कोर्लई गावाच्या पुढचं गाव म्हणजे आपली सासूरवाडी, बोरली मांडला. चर्च हे बघा इथे राईट साईडला दिसत असेल एक चर्च आहे, हे कोर्लई गाव. स्कूल आहे ते बाजूला स्कूल आहे आणि ते स्कूल मध्ये चर्च आहे. इथून राईट साईडला कोर्लई गावात जायला रोड आहे. हे बघा मुरुड, काशीद बीच, कोर्लई किल्ला 2 किलोमीटर. आता आपण काशीद बीचला आलो आहे. बघा काशीद बीच इथे आज काय एवढी गर्दी नाही दिसत, पण आहेत बऱ्यापैकी गाड्या. व्हाईट सँड आणि इथे जेटीचं काम चाललंय, भरपूर गाड्या आहेत. 28 किलोमीटर आहे इथून आपली जेटी. मुरुड त्याच्यावरून 5-1 किलोमीटर कमी, म्हणजे 20-21 किलोमीटर आहे. पण ॲक्च्युअली रोडचं काम चालू असल्यामुळे थोडंफार स्लो जाणार आहोत आपण. आता आपण मुरुडला पोहोचलोय आणि आता आपल्याला जेवायचं आहे. इथे पाटील खानावळ अशी फेमस आहे, तर आपण पाटील खानावळमध्येच जेवणार आहोत. पाटील खानावळमध्ये फिश वगैरे मस्त भेटते, फिश थाळी, चिकन थाळी. आता मुलं आता वाजले आहेत 12:10. चला शूज घाला. आता तर काही गर्दी नाही, आज शुक्रवार. आज आपल्याला पाण्याची बॉटल घे. हां बघू आता काय चंगूमंगू काय खातात, कारण मी लास्ट वीकला आलेलो. लास्ट वीकला मी तर हे घेतलेली कोलंबी थाळी घेतलेली, पण एक नंबर मस्त. हे बघा, हे बघा आपली प्रॉन्स थाळी आलेली आहे. हे सुक्का प्रॉन्सची ग्रेव्ही आणि दुसऱ्या फिशची ग्रेव्ही आहे, सोलकढी, राईस, चपाती. ॲक्च्युली आता मी लवकर आलो त्याच्यामुळे इथे भाकरी रेडी नाही, पण चपाती आहे, थोडी डाळ दिली आहे आणि त्याच्या आधी हे लोणचं कांदा वगैरे आला आहे. आणि आम्ही तुम्हाला काय मागवलं आहे? मला मच्छी आणि एक चपाती आहे. आम्ही मच्छी आणि चपाती खायला. यांना पापलेट फ्राय मागवलंय. आणि आमच्या व्हिडिओला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर चांगलं वाटत असेल तर शेअर मध्ये विचारा काय पाहिजे. बघा काय बोलते सक्षम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आता आपण जेवून घेऊ, कारण आपल्याला फेरी पकडायची आहे आणि आपल्याला हॉटेलचा पण जुगाड करायचा आहे. त्याच्यामुळे आता वाजले आहेत 12:37. चलो जेवण झालं आता निघतोय. बघा अशी जी एंट्री पाटील खानावळ, समोर मुरुड बीच आहे. जेवण झालंय. आज काय जेवण एवढं खास नव्हतं, मागच्या वेळेला आलं जेवण मस्त होतं, पण आज शुक्रवार असल्यामुळे काय माहिती. पण आजचं जेवण आवडलं नाही, भाकऱ्या सुद्धा नव्हत्या, फक्त चपाती होत्या, पण चपाती पण नाही, सक्षमला तर आवडलीच नाही. चलो आता आपल्याला इथून 12 किलोमीटर आहे. हे बघा
आता ह्या पुढचा सीन बघा, समोर समोर दिसेल तो सीन बघा आता फक्त. आता हा बघा, हा जो राईट साईडला बघा, हा जंजिरा किल्ला. परिसर आहे ही आपली. आता गाडी इथे लावले आणि आता तिकीट घ्यायला चाललोय. तिकडे तिकीट काउंटर आहे. तिकीट किती आहे ते मला पण नाही माहिती आणि चालू आहे. आणि इथे तिकीट आहे. तिकीट काउंटर. थँक्यू. काउंट करायला ती कियाच्या पुढची आहे ना, त्याच्या पुढची मला दाखवा जाऊन. चला आपण तिकडे जाऊ. हे काय आता इथे जेट्टी तिकीट काढलंय. आता थांबलोय, हा असा थांबलोय बघा. इथे हे असा एरिया आहे आणि हा आपल्याला बोट इथे लागेल की तिथे लागेल नाही माहिती, कारण गाड्या इथे लावायला सांगितल्यात म्हणजे इथेच असणार आहे. इथेच लागेल, इथे अशी बोट लागेल आणि इथनंच चढवायचं. आणि मे बी ती बोट असेल किंवा बोट येत असेल. आणि बघा मला असे सांगत होतो ना की पाणी असं गढूळ झालं आहे. ते आता पावसाळ्याच्या आधी किंवा पावसाळ्यामध्ये पाणी असं वारा जेव्हा चालू होतो तेव्हा पाणी असं गढूळ होतं. आणि आता थोड्या दिवसात म्हणजे हार्डली 7-8 दिवसात किंवा 5-6 दिवसात ह्या बोटी पण बंद होण्याची शक्यता आहे, कारण इथे वारा एवढा असतो त्या बोटी नाही जात. हे बघा, आणि तिकडे दिसत असेल तर तो ब्रिजचं काम चालू आहे. म्हणजे ह्याच्या पुढे आपण डायरेक्टली ब्रिजनी पण आपण डायरेक्टली क्रॉस करू शकतो. चला सावलीत आमची चंगू मंगू. हे बघा ही आता लागली आणि आता एक एक जाणार. हे मिनू थांब, मी आलो गाडी. आता गाड्या पटापट लागतील. चला आता आपल्याला धावत पळत जायचं आहे गाडीमध्ये. हे बघा असे गाडी टाकतात बोटी. ही आपली गाडी इथे बसली आणि हे बघा इथं पहिल्यांदाच टाकली. त्याने जसं सांगितलं त्याच्या हिशोबाने टाकत आलो. बॅक साईडला गाडी बरोबर लागली. आता अजून रिक्षा आहे, इथे गाडी लागेल. 2 गाड्या लागतील मे बी अजून. हे आपले मामा आणि हे आमचे चंगू मंगू इथे बसलेत. बस आम्ही बघतो ना. इथे पण फुल गाड्या, बॅक साईडला फुलपर्यंत गाड्या बसलेल्या आहेत. आतमध्ये बसला गाड्या बसलेल्या, बॅक साईडला बसत असेल तर मागे करत. आता चालेल. ते बघ अजून गाड्या लोड होत आहेत. ते बघ
पुढे गाड्या अजून लोड होत आहेत. हां एक्सक्यूज मी. हे बघ तिथे गाड्या लोड होत आहेत अजून. ते बघ कशा लोड करतायत. बघितल्यास ना आपली गाडी कशी लोड झाली. मग मस्त वाटलं एकदम. बघ ही बघ आपली गाडी इथे लागली. हे बघा बोट आता निघाले. बॅक साईडला बघा कसा पाण्याचा फवारा येतो. आणि आमचा चंगू हा मंगू तिथे बसलाय बघा. पाण्याचा फवारा बघा कसा येतो बॅक साईडला. मला बॅक साईडून दाखवतो आपण. सक्षम इथेच थांब. हे बघा बॅक साईडून बघा कसा फवारा आहे. आता आपली शिप बॅक चालले. बॅक होत चालले. आणि थोडी लेफ्ट वळते. हा नाही तिथे उभा आहे. तेव्हा आपण तिकडनं आता निघालो. ते बघा आता निघालो की नाही मस्तपैकी. आपण फ्रंट साईडला बघा इथे बाईक आहेत. इकडे काय एकदम समोर तुला जाता येईल. इकडून आपली गाडी आलेली. हे बघ इकडे आहे. हे बघ हा बघ आपली गाडी इकडनं आलेली. हे बघा कसं पाणी. आता डिझनी क्रूजवरनं जाऊन आलो तर हे पाणी बघायची इच्छा नाही होत. पण आता पावसाळा चालू होत आहे त्याच्यामुळे आता 4 महिने असंच पाणी बघायला भेटणार. आता असं आहे की दिव्यागर याच्या पुढे जातोय तिकडे पण असंच पाणी नसावं. मुलांना पाण्यात उतरायचं आहे. बघा ना जरा. मला वाटलं छोटी असेल पण बऱ्यापैकी मोठी आहे. जवळजवळ 17-18 गाड्या आहेत आणि बाईक आहेत. जवळजवळ 20-25 बाईक आहेत आणि एक रिक्षा आहे. आणि तिकीट फक्त 240 रुपीज झाले. म्हणजे ड्रायव्हरचे नाही लागत. आय थिंक 160 रुपीज ह्याचे आहेत. कारचे 160 रुपीज आणि ह्याचे 30 रुपये. आणि आता आपण आलोय जवळजवळ पोचलोय. फ्रंट साईडला बघू आपण. आता डॉकला लागले. हे बघा समोर गडबड चालले ती डॉकला लागण्याची. आणि हे बघा बाईक दनादन चालतायत. हे बघा बघा व्ह्यू. बघा व्ह्यू. कोकण कसं आहे कोकण. हा आता कोणता बीच आहे. सर्व बीच आहे. पण आता पाणी ढग बघ कसे मस्त ढग आले. आपण आता इथे ड्रोन शॉट चांगला स्पॉट कुठे आहे. ड्रोन शॉट पुढे पण एक चांगला स्पॉट आहे. ते आपण ड्रोन शॉट घेऊ. बघा कसे वाटतात ते. मागून गाडी नाही.
तो आता इथे दिव्यागरला इथे आलो आहे. गॅस भरला आहे बघा, गॅस भरला आहे. आणि आता ना श्रीवर्धनचा एक हॉटेल आहे, तिथे मोस्टली तिथे जायचं बघतोय. जर तिथे असेल सी व्ह्यू रिसॉर्ट, जर तिथे असेल तर तिथे जाऊ, नाही तर मग बघू पुढे. कारण आता पुढची फेरी आपल्याला काय भेटणार नाही अंदाजे. सी व्ह्यू आहे बऱ्याच आल्यात पण हां, खानावळाला सी व्ह्यू नाही हा सी व्ह्यू बीच रिसॉर्ट. बीच रिसॉर्ट. हां चला, टाकायचं कसं? तर मग निघतोय आता. ठेव, आम्ही तुला खायला लागणार आहे. नाही नाही. आता जंगलमधला रोड आहे, बोरली पंचतन क्रॉस केला आपण आता. आणि आता ना हरिहरेश्वरला एक हॉटेल बुक केले. हॉटेलचं नाव आहे सी व्ह्यू समथिंग काहीतरी आहे. बीचच्या एकदम जवळ आहे. ते केले. आता असं ठरलेलं की हरेश्वरला जायचं मंदिरात, पण आता थोडा लेट झाला. तर वाजलेत 5 वाजलेत आणि पोहोचेपर्यंत जवळ 6-6:30 होतील. मग आपण हॉटेललाच जाऊ, हॉटेललाच फ्रेश होऊ. मग उद्या मॉर्निंगलाच सकाळी वाटल्यास हरिहरेश्वरचं दर्शन घेऊ. आणि समोरचं व्ह्यू बघा, समोर एकदम जंगलात ना चालतात, जंगलातून घाट रस्ता आहे.